प्रयत्न आम्ही करत आहोत. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. धन्यवाद. गेंदनपूर वाहिले अंबाबाई. चला चालू झाला, सुरू झाला. दर्शनाला रस्ता मोकळा ठेवा. आणि माणूस सुद्धा तोच. आईने मला जिवंत ठेवलं कोरोनाच्या काळामध्ये. लोक रडायची कोरोना होईल म्हणून, पण मी रडायचो कसं पाहिजे, तुमची माझी भेट होईल का नाही, रसिकाची भेट होईल का नाही म्हणून जेव्हा खाऊ खाऊ घेत होतो कोरोनामध्ये. पण आईने मला जगवलं. बघा करमाळ्यामध्ये एक 80 वर्षाची म्हातारी आली. गाडी उभी केली होती पाया पडण्यासाठी. तिकडून म्हातारी आली 80 वर्षाची. मग बापात लोक बहुतरी जमलेले होते, नाव प्रसिद्ध असल्यामुळे. ती म्हणली मनोज भडकवाड आलाय काय? म्हणली होय. ती म्हातारी पुढे गर्दीत चढली. मला बघितलं. म्हणजे तू आहेस होय? म्हणलं होय आहे साहेब. ये डोळा. मला वाटलं म्हातारा झाला आजची, पण अजून तसाच दिसतो. म्हणलं तिच्या हातात आहे, माझ्या हातात नाही. आईच्या हातात आहे म्हणलं. रसिकाची सेवा करण्याची अजून माझ्यावर जबाबदारी आहे. त्याच्यामुळे मला आईनं चांगलं ठेवलंय, निरोगी ठेवलंय, आणि असंच आपली चरणाची सेवा पुढे होईल. धन्यवाद. ठेवलेत आहोत गेंदनफुल वाहिले अंबाबाई. ब्रह्मदेवाचा मुलगा नाव त्याचे नारायण. ऐका सभेचा सहारा, ऐका माझ्या गिरिधरा, गात गेंदनफुल चरित्र कथा, तुझी माफी मान्य करा. एखादा शब्द चुकीचा गेला तरी माफी असावी, कारण का आजची माणसं रत्नाची पारख करणारी बसलेली. हा, काही लोकांना संशय आहे की गेंदनफुल ही ग्रंथात आहे का नाही, याला पुरावा काय, कुठून तरी बाकड कथा जोडायची आणि काहीतरी. तसं नाहीये. आपला जन्म झालाय, आपल्या जन्माला पुरावा जन्मतारीख आहे. तसं या ग्रंथाला सुद्धा, या कथेला सुद्धा एक जन्म देणारा असतो, याचं लिखाण करणारा असतो. या सगळ्या कथा व्यास ऋषीने लिहिलेल्या आहेत. आणि हे प्राचीन काळापासून मूळ महाभारतामध्ये हा विषय आपल्याला ऐकायला मिळेल. त्यानंतर कथाकल्पतरू मध्ये सुद्धा हा विषय आपल्याला पाहायला मिळेल. आणि काही इतिहास असा आहे, इतिहास घडलाय पण लिहिण्यात आला नाही. त्या काळामध्ये माणसं अशिक्षित होती, जास्त शिकलेला समाज नव्हता. आता भरपूर शिकलेत माणसं आता, त्यामुळे कुठलाही विषय लिहून ठेवला जातो, तयार केला जातो. पण त्या काळामध्ये खरं आहे, पण काही गोष्टी लिखाणाच्या विषयानं तो बाजूला राहिल्या. काही तीर्थ खरी आहेत, काही घटना खरी आहेत, पण त्या इतिहासामध्ये ओवल्या गेल्या नाही. अशा काही गोष्टी. आता हे अंजनढो गाव, याला इतिहास आहे. प्राचीन काळापासून हे गाव आहे. 5 पांडवाची पावलं लागली. या गावात जन्माला आलेला प्रत्येक जीव भाग्यवंत. ज्याच्या पदरात पुण्य त्यालाच या गावात जन्म मिळतो. अंजनढो या गावात, त्यालाच देवीची सेवा मिळते, कोणालाही मिळत नाहीतर जन्मले मेले ऐशी. आणि माती जर म्हणाल ही धर्मादेवीचा दरबार म्हणजे अंजनढो अर्जुनाने केलेलं तीर्थ हे फार मोठं आहे. इथली माती माझ्यासारख्यानं कपाळाला लावली ना, तात्काळ उद्धार होईल, बाकीच्या गोष्टीत लांब राहील. एवढी पवित्र ठिकाण हे आहे. ज्या दृष्टीने तुम्ही तिकडे बघाल तेवढी ताकद वाढेल. अशा अवस्थेमध्ये उर्वरित कार्यक्रम आपल्या सेवेसाठी
कथेला सुरुवात झालेली आहे. एखादा शब्द चुकीचा गेला तरी माफी असावी. ब्रह्मदेवाचा मुलगा नाव त्याचे नारायण, ब्रह्मविना हाती घेऊन, ब्रह्मविना हाती घेऊन तुळजापुरी नारद स्वामी तुळजापूर या ठिकाणी आले. कळ कुठे लावावी, कळ कुठे लावावी नारदाला चिंता पडली होती. तिकडे तिकडे कळ लावून झाली होती. नारदाला बघितल्यावर शंभू महादेव सुद्धा दचकत होते. ही कसं काय इकडे वळलं, म्हणजे असा उद्देश होता. असं माहित होतं लोकांना. नारद आला की भांडणं लागल्याशिवाय राहत नाही, भांडण लावून जाणार. प्रसिद्ध कळीचा नारद. पूर्वी नारद होते, आता नारद वगैरे काही नाहीत, आता माणसं आहेत. इकडल्या पार्टीचं ऐकायचं, तिकडल्या पार्टीत सांगायचं. लय मोठा कोठाना, मग काय बारका कोठाना. आता त्या विषयावर बोलायला नको. देवामध्ये राजकारण नसावं, देवामध्ये पार्ट्या नसाव्या. तुम्ही आम्ही सगळे गावकरी सगळे एक आहोत आणि देवी एक आहे, आपली सर्वांची आई आहे. या हिशोबानं चाललं पाहिजे, काय हरकत नाही. उर्वरित कार्यक्रम आपल्या सेवेसाठी. नारदाने कळवली ती कशी. आई भवानीने विचार केला. सोन्याचा पाठ बसायला सोडसुपचारे नारद पूजिला, सोडसुपचारे नारद पूजिला. आणि मग सोडसुपचारे पूजा केल्याच्यानंतर आई जगदंबा म्हणता, नारदा कसं काय येणं केलं, येण्याचं प्रयोजन सांगा. दुबळ्यावरती गंगावा. प्रचंड आनंद झाला जगदंबेला. नारद तुम्ही आला, खूप छान, आता जेवण करूनच जा. नाही नाही नाही, नारद म्हणाले, अहो जेवायचा विषयच नाही आई. तुम्हाला बघितल्यावर चांगल्याला सुद्धा 8 दिवसाचं जेवलो काही असं वाटतंय मला. माझं पोटच भरून गेलं तुमचं स्वरूप बघितलं, मला काय नको असं. मग जगदंबा म्हणते, थोडेसे दागिने घालून येते अंगावर आणि मग दर्शन घ्या. आणि मग जगदंबेने काय केलं, पातळी घोळदार तोड शोभे पैंजणावर कोळी घातली जरी काट हातात सोन्याचं घालून बोलमाळ मोहन माळ पुतळ्याची माळ गळा घालून साखळी मध्ये नादाळी बिलवर शिलभरानं भाग भरला मोत्यानं नाकात नत सर्जाची नतीमध्ये लाल खडा रंगला पानाचा विडा. आणि आताच्या कलियुगातला दागिना गेंदन फुलाचं लिखाण चाललं त्यावेळेला शब्द कमी पडत होता. मुखी रंगाला पानाचा विडा, गानात शोभे झोबा, त्याच्या पुढे शब्दच नव्हता. म्हणून आपला कलियुगातला एक दागिना टाकला. गानात शोभे झोबा ग बाई बाई, महबूबा हा आताचा दाग आहे कलियुगातला. जगदंबे इतकं सोनं कुणालाच नाही असं मी म्हणतो. तुळजापूरमध्ये 1200 क्विंटल सोनं आहे. आज दागिना घातलेला पुढच्या वर्षी दसऱ्यापर्यंत त्याची पाळी येत नाही. 1200 क्विंटल सोनं तरी आई जगदंबा निवांतच आहे. आता आपल्याला जर थोडं फार जर